नमस्कार मंडळी, चमचमीत अशी छोल्याची भाजी करताय? मग पुढील रेसिपी नक्कीच. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे व 2 तमालपत्रीची पाने घालून घेणार आहोत. यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. हे छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 2 लहान चमचे आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट ॲड करायची आहे. याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो ॲड करायचा आहे. यामध्ये हा टोमॅटो होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये अर्धी वाटी उकडलेले छोले व अर्धा उकडलेला बटाटा याची पेस्ट करून आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. ही पेस्ट घातल्याने ह्या भाजीला छान अशी ग्रेव्ही तयार होते व चवही छान येते. हे सर्व एकजीव करून हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपले घरचे मसाले जसे की हळद, धनेपूड, गरम मसाला आणि आपलं घरचं लाल तिखट ॲड करायचं आहे. आता या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला उकडलेले छोले ॲड करायचे आहेत. या छोल्यामध्ये उकडताना आधीच थोडं मीठ टाकलं होतं. हे सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. आता यावर आपण झाकण ठेवून उकळी काढून घेणार आहोत. भाजीला छान अशी उकळी आली आहे. आता यावर हिरवी कोथिंबीर पेरायची आहे. अशा प्रकारे आपली छोल्याची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.